गाईज इंग्लिश विथ प्रिशा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एकदम सोपी इंग्लिश मराठी वाक्य. कॅन यू हेल्प मी म्हणजे काय? तुम्ही मला मदत करू शकता का? कॅन यू हेल्प मी म्हणजे काय? तुम्ही मला मदत करू शकता का? त्याचं उत्तर काय देणार? यस, आय कॅन हेल्प यू. होय, मी तुम्हाला मदत करू शकतो. व्हेअर इज द कॅट? मांजर कुठे आहे? याचं उत्तर काय देणार? द कॅट इज अंडर द टेबल. मांजर टेबलाखाली आहे. व्हेअर इज द कॅट? मांजर कुठे आहे? द कॅट इज अंडर द टेबल. मांजर टेबलाखाली आहे. व्हॉट इज युअर फेवरेट कलर? तुमचा आवडता रंग कोणता आहे? तर उत्तर काय देणार तुम्ही? माय फेवरेट कलर इज ब्लॅक. म्हणजे तुमचा जो कोणता कलर आवडीचा असेल तो तुम्ही सांगायचा. माय फेवरेट कलर इज ब्लॅक. माझा आवडता रंग काळा आहे. ओके, व्हॉट इज युअर फेवरेट कलर विचारलं तर तुम्ही काय सांगणार? माय फेवरेट कलर इज ब्लॅक. व्हॉट डू यू लाईक टू इट? व्हॉट डू यू लाईक टू इट? तुम्हाला काय खायला आवडते? आपण कोणाला प्रश्न विचारतो ना, व्हॉट डू यू लाईक टू इट? तुम्हाला काय खायला आवडते? त्याचं उत्तर काय देणार? आय लाईक टू ईट पिझ्झा. आय लाईक टू ईट पिझ्झा. मला पिझ्झा खायला आवडतो. डू यू हॅव अ पेट? तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? डू यू हॅव अ पेट? तुमच्याकडे पाळीव प्राणी आहे का? त्याचं उत्तर काय देणार? यस, आय हॅव अ डॉग. होय, माझ्याकडे एक मांजर आहे. निगेटिव्ह उत्तर द्यायचं असेल तर नो, आय हॅवंट अ डॉग. माझ्याकडे कुत्रा नाही. नो, आय हॅवंट अ डॉग. माझ्याकडे कुत्रा नाही. ओके, डू यू हॅव अ पेटचं उत्तर काय देणार तुम्ही? माझ्याकडे असेल किंवा नसेल मध्ये उत्तर देणार. व्हेअर इज माय बॅग? व्हेअर इज माय बॅग म्हणजे काय? माझी बॅग कुठे आहे? व्हेअर इज माय बॅग? माझी बॅग कुठे आहे? त्याचं उत्तर काय देणार? इट इज ऑन द चेअर. ती खुर्चीवर आहे. ती खुर्चीवर आहे. व्हेअर इज माय बॅग? माझी बॅग कुठे आहे? इट इज ऑन द चेअर. ती खुर्चीवर आहे. व्हॉट इज युअर फेवरेट ॲनिमल? आपण कोणाला विचारतो ना, तुझा आवडता प्राणी कोणता? तर तसं विचारा. व्हॉट इज युअर फेवरेट ॲनिमल? तुमचा आवडता प्राणी कोणता आहे? माय फेवरेट ॲनिमल इज कॅट. माय फेवरेट ॲनिमल इज कॅट. फेवरेट म्हणजे काय? आवडता. माय फेवरेट ॲनिमल इज कॅट. माझा आवडता प्राणी मांजर आहे. मांजर आहे. कॅन यू स्विम? कॅन यू स्विम? तुला पोहता येतं का? कॅन यू स्विम? तुला पोहता येतं का? त्याचं उत्तर काय देणार? यस, आय कॅन स्विम. यस, आय कॅन स्विम. हे झालं पॉझिटिव्हमध्ये. होय, मला पोहता येतं. निगेटिव्हमध्ये उत्तर कसं देणार? कॅन यू स्विम असं जर तुम्हाला कोणी विचारलं तर त्याचं उत्तर तुम्ही निगेटिव्हमध्ये काय देणार? येत नसेल पोहता तर नो, आय कॅन्ट स्विम. नाही, मला पोहता येत नाही. व्हॉट टाईम डू यू टू गो बेड? व्हॉट टाईम डू यू टू गो बेड? तुम्ही किती वाजता झोपायला जाता? आय गो टू बेड ॲट 9 PM. आय गो टू बेड ॲट 9 PM. मी रात्री 9 वाजता झोपायला जातो. तुम्ही कोणत्या ज्या वेळेत जातात तो टाईम तिथं सांगायचा. 9च्या जागेवर तुम्ही काही पण लिही करतो. नेक्स्ट सेंटेन्स आहे हाऊ डू यू फील? तुम्हाला कसे वाटते? हाऊ डू यू फील? तुम्हाला कसे वाटते? त्याचं उत्तर कसं देणार? आय फील हॅपी. मला आनंद वाटतो. आय फील हॅपी. मी आनंदी आहे किंवा मला आनंद वाटतो. व्हॉट टाईम डू यू वेकअप? व्हॉट टाईम डू यू वेकअप? वेकअप म्हणजे काय? उठणे. तुम्ही किती वाजता उठता? व्हॉट टाईम डू यू वेकअप? तुम्ही किती वाजता उठता? आय वेक अप ॲट 7 AM. आय वेक अप ॲट 7 o'clock AM. मी सकाळी 7 वाजता उठतो. मी सकाळी 7 वाजता उठतो. डू यू लाईक टू डान्स? डू यू लाईक टू डान्स? तुला नाचायला आवडते का? त्याचं उत्तर काय देणार तुम्ही पॉझिटिव्हमध्ये? यस, आय लाईक टू डान्स. होय, मला नाचायला आवडते. आणि निगेटिव्हमध्ये कसं देणार? नो, आय डोंट लाईक टू डान्स. नो, आय डोंट लाईक टू डान्स. नाही, मला नाचायला आवडत नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे कॅन यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्रजी बोलू शकता का? कॅन यू स्पीक इंग्लिश? तुम्ही इंग्रजी बोलू शकता का? यस, आय कॅन स्पीक इंग्लिश. होय, मी इंग्रजी बोलू शकतो. यस, आय कॅन स्पीक इंग्लिश. मी इंग्रजी बोलू शकतो. ते सेंटेन्स निगेटिव्हमध्ये कसं बोलणार? नो, आय कांट स्पीक इंग्लिश. नो, आय कांट स्पीक इंग्लिश. नाही, मला इंग्रजी बोलायला येत नाही.
नेक्स्ट सेंटेन्स आहे डू यू हॅव एनी ब्रदर्स अँड सिस्टर्स. डू यू हॅव एनी ब्रदर्स अँड सिस्टर्स. तुम्हाला कोणी भाऊ आणि बहीण आहेत का. तुम्हाला कोणी भाऊ आणि बहीण आहेत का. त्याचं उत्तर कसं देणार पॉझिटिव्हमध्ये. यस आय हॅव ब्रदर. होय मला भाऊ आहे. निगेटिव्हमध्ये कसं देणार. नो आय हॅव नॉट ब्रदर्स अँड सिस्टर्स. नो आय हॅवंट पण म्हणू शकतो आपण हॅव नॉटच्या जागेवर. नो आय हॅवंट ब्रदर्स अँड सिस्टर्स. नाही मला भाऊ आणि बहिणी नाहीत. नाही मला भाऊ आणि बहिणी नाहीत. चला नेक्स्ट व्हिडिओ आवडलास कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.